नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला। यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। कुंभमेळ्यातल्या कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेलेत। प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनची देणं घेण्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। कंत्राट देताना कुणाची जात किंवा भाषा धर्म पाहिला जात नाही। ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे त्याला कंत्राट दिलं जातं। त्यांना मराठी नावांची यादी पाठवू असं मुख्यमंत्री म्हणतात। पूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत। काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत। माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लागू दुर्दैव आहे। एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात। आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही। 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत। ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे। आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला। नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही। किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही। मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेने पुन्हा एकदा